महाकालेश्वरचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथले फेमस पोहे खाल्ले आणि नंतर एक रिक्षा बुक केली ज्याचे 100 रुपये पर पर्सन चार्ज होते. त्यानंतर आम्ही पोहोचले ते उज्जैनच्या शांत वातावरणात, शिप्रा नदीच्या किनारी असलेल्या एका अशा ठिकाणी जिथे ज्ञानाची परंपरा हजारो वर्षांपासून वाहते, ते म्हणजे संदीपनी आश्रम. म्हटलं जातं की इथेच भगवान कृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी गुरुकुलात शिक्षण घेतलं. रोज पहाटे उठून नदीत स्नान, गुरुकुलात अभ्यास, धनुर्विद्या, वेद उपनिषदांचा अभ्यास आणि जीवन जगण्याची शिस्त हे सगळं इथेच शिकवलं गेलं. या परिसरात ना आजही तीच शांतता जाणवते, जणू काही इतिहास थांबून बसला आहे. या संदीपनी आश्रमात भगवान कृष्णाने 64 कला शिकल्या. या 64 कला म्हणजे शौर्य, बुद्धी, करुणा आणि श्रेष्ठत्वाचं पूर्ण रूप. संदीपनी आश्रम म्हणजे फक्त एक पुरातन गुरुकुल नाही, तर ज्ञान, अनुशासन आणि भक्तीचं जिवंत प्रतीक. इथं आल्यावर मन शांत होतं आणि प्रवासाला एक वेगळीच दिशा मिळते. तर मंडळी, तुम्हीसुद्धा उज्जैनला येत असाल ना, तर इथे एकदा नक्की भेट द्या. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.